आहे आणि आपल्याला माहिती आहे की जो व्यक्ती जग सोडून गेला ही सभा त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या पश्चात जो परिवार इथं आहे किंवा जे त्यांचे नातेवाईक इथं आहे त्यांच्यासाठी ही दिलासाची सभा आहे. कारण कोणीही व्यक्ती जो जग सोडून जातो त्याचा संपर्क जगाशी आणि जगातल्या लोकांशी तुटून जातो. म्हणून आपलं बोलणं, आपलं वागणं, आपलं रडणं, जरी आपण एखाद्या मृत व्यक्तीसाठी रडलो तरी तो ते ऐकू शकत नाही. भले आपण आपली किती पण छाती ठोकली तरी त्या मनुष्याला कळणार नाही, कारण तो जगाचा आणि त्याचा संपर्क पूर्णपणे तुटलेला असतो. म्हणून ज्या वेळेस एखादा व्यक्ती मरण पावतो त्याच्यानंतर जे काही केलं जातं ते परिवारासाठी केलं पाहिजे, जो राहिलेला परिवार आहे. कारण एकदा एक व्यक्ती मेला त्यानंतर त्याचा आणि जगाचा संपर्क पूर्णपणे तुटून जातो. मग तुम्ही काहीही केलं त्या व्यक्तीसाठी सर्व काही व्यर्थ आहे, काही होऊ शकत नाही. म्हणून आजची जी दिलासाची सभा आहे ही त्या व्यक्तींसाठी नाहीये जे जग सोडून गेले, ही तुमच्यासाठी आहे, जे त्यांचे नातेवाईक, जे त्यांचे प्रियजन, जे त्यांचे आप्तजन, ज्यांना दुःख झालेलं आहे, जे रडता आहेत, त्यांच्यासाठी ही दिलासाची आणि सांत्वनाची सभा आहे. आणि मी विश्वास ठेवतो ज्यावेळेस ज्या आजी इथं वारल्या किंवा जग सोडून गेल्या त्यांची साक्ष मी ऐकली की ते विश्वासात झोपी गेल्या. त्यांचा विश्वास फार चांगला होता, देवाशी फार विश्वासयोग्य ते राहिले आणि खूप सुंदर साक्ष मी त्यांच्या जीवनाबद्दल ऐकली आणि त्यांचा संपूर्ण परिवार आज आशीर्वादित आहे. आणि म्हणून त्यांनी एक चांगली धाव धावलेली आहे, ते खूप चांगलं जीवन जगलेले आहेत आणि जग सोडून गेले. जो व्यक्ती जन्माला आला तो कधी ना कधी जाणार आहे. मी मागं पण एका ठिकाणी म्हटलं होतं, आपण आपल्या आयुष्यामध्ये एक भविष्यवाणी सगळेजण करू शकतात. कोणीच अशी भविष्यवाणी नाही करू शकत की माझा मुलगा डॉक्टर होईल किंवा माझा मुलगा इंजिनियर होईल किंवा मी इतके वर्ष जगेल, अशी भविष्यवाणी कोणीच नाही करू शकत. पण एक भविष्यवाणी सगळेजण करू शकतात, काय? की मी एक दिवशी मरणार आहे. ही फिक्स भविष्यवाणी आहे, ही बदलणार नाही. फक्त फरक एवढा आहे, कोणी अगोदर जातं, कोणी नंतर जातं, पण बाकी 100% प्रत्येकाला विश्वास आहे की जो जन्माला आला तो एक दिवशी मरणार आहे. हे सत्य आहे जे तुम्हाला आणि मला स्वीकारावंच लागेल. फक्त विषय असा आहे, जे जीवन देवाने दिलं ते तुम्ही कसे जगतात. हा, जगण्याची वेगवेगळी पद्धत आहे आणि म्हणून आपण कशा रीतीने जगतो याच्याकडे आज बघण्याची गरज आहे. आणि म्हणून आज आपण देवाच्या वचनातून बघणार आहोत थोड्या गोष्टी. मी जास्त वेळ बोलणार नाही, अगदी थोड्या समयात आपण परमेश्वराचं वचन बघणार आहोत. चला एक वचन आपण काढू. उपदेशकाचं पुस्तक याचा 9वा अध्याय वचन 4 आपण वाचून घेऊ. उपदेशक याचा 9वा अध्याय आणि वचन 4. जर कोणी मराठीत वाचायला मदत केली तर बरं होईल. उपदेशक याचा 9वा अध्याय आणि वचन 4. जो जीव सृष्टीशी मिळून असतो बस त्याला आशा असते. हालेलुया. देवाच्या वचनात असं लिहिलेलं आहे, जो जिवंत असतो, जीव सृष्टीशी मिळून असतो याचा अर्थ होतो जो जिवंत असतो त्याला आशा असते आणि जो मरून जातो त्याची आशा तिथं संपते. याचा अर्थ काय होतो माहिती तुम्हाला? जिवंत असणं ही देवाची कृपा आहे. हालेलुया. हालेलुया. हा, नीट लक्ष द्या प्रियांनो. बऱ्याचदा जीवनाची किंमत मनुष्याला केव्हा कळते? ज्यावेळेस मरण समोर दिसतं. समजतंय तुम्हाला? जोपर्यंत मरण समोर दिसत नाही ना तोपर्यंत जगण्याची किंमत कळत नाही. तुम्हाला माहिती, अनेकदा देवाचे दास, देवाचे लोक सांगतात दारू पिऊ नका, तंबाखू खाऊ नका, हे करू नका, ते. लोक नाही ऐकत, लोक त्यांच्या पद्धतीने जगतात. पण तुम्हाला माहिती मनुष्याला कधी भय वाटतं? ज्या वेळेस दारूमुळे लिव्हर खराब होतं आणि डॉक्टर सांगतात आता तू 1 महिना जगशील, त्यावेळेस त्याला जगावं असं वाटतं. पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. नीट लक्ष द्या. बायबल म्हणतं जो जीवनाशी जडलेला आहे त्याला आशा आहे. ज्याच्यासमोर मृत्यू आहे ना त्याची आशा तिथं संपून जाणार आहे. नीट लक्ष द्या. देवाने जे जीवन तुम्हाला दिलेलं आहे त्या जीवनाची कदर करा. देवाने जे जीवन तुम्हाला दिलेलं आहे त्या जीवनाची किंमत ओळखा. आज मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माझ्याकडे नीट लक्ष द्या सगळ्यांनी. बघा, इथं जेवढे जण आपण बसलेलो आहोत, तुम्हाला माहिती का अत्तर कशाला म्हणतात? अत्तर किंवा ज्याला आपण म्हणतो परफ्यूम, सेंट, माहिती तुम्हाला? हा, आपण
बऱ्याचदा वेगवेगळ्या समारंभात गेल्यानंतर अत्तर मारतो, बरोबर आहे की नाही? अत्तर लावतो, परफ्यूम लावतो किंवा सेंट लावतो, सुंदर वास यावा याच्यासाठी असतं, बरोबर आहे की नाही? कसा वास येतो त्याचा? सुंदर, बरं वाटतं. तुम्ही कधी पाहिलंय का एखादा व्यक्ती मेला तर त्या मेलेल्या शवावर, त्या प्रेतावर सुद्धा काय टाकलं जातं? अत्तर टाकलं जातं, किंवा डिओ किंवा जे काही परफ्यूम असतात ते मारले जातात. तुम्हाला कधी तो वास आवडतो का? जेव्हा एक अत्तर मेलेल्या व्यक्तीवर मारलं जातं, तो वास तुम्हाला आवडतो का? तो वास घ्यायला तुम्हाला वाटतं का खूप सुंदर वास येतोय असं वाटतं? पण तेच अत्तर जर जिवंत व्यक्तीवर मारलं गेलं तर तुम्ही म्हणाल कसा वास येतोय? चांगला. अत्तर तेच आहे, वास पण तोच आहे. फरक काय? एक जे आहे ते मेलेल्या व्यक्तीवर मारलं गेलं आणि दुसरं जे आहे ते जिवंत व्यक्तीवर मारलं गेलं. तुम्हाला कोणता वास घ्यायला आवडेल? बोला बोला. जिवंत. याचा अर्थ काय होतो? तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तुम्हाला किंमत आहे. तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही सुगंध देऊ शकतात. तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत देवाला आवडणारं जीवन जगू शकतात. एकदा मनुष्य जग सोडून गेला, सगळं संपून जातं. मी तुम्हाला सांगतो, मला गेल्या दिवसामध्ये एक व्यक्ती भेटला, नीट लक्ष द्या. एक व्यक्ती भेटला, बऱ्याच वर्षांनी भेटला. तो देवाला ओळखत नाही, तो व्यक्ती परमेश्वराला ओळखणारा नाहीये आणि तरुण मुलगा आहे, जास्त काही त्याचं वय नाही. तो मला भेटला आणि त्याला मला म्हटला की सर, मी गेल्या दिवसात, त्याला लखवा झालाय. काय झालाय? लखवा झालेला होता. त्याला नीट चालता येत नाही, पण तसाच तो फिरत होता आणि खूप अडचणीच्या परिस्थितीतून जात होता. नीट लक्ष द्या, माझ्याकडे कान देऊ नये का. तो व्यक्ती फार निराश होता. त्याची बायको त्याला सोडून जात होती. त्याची बायको म्हणायची आता मी तुझ्यासोबत राहणार नाही. पूर्ण निराशेमध्ये होता आणि मला तो भेटला आणि त्याने मला सांगितलं मला आता जगायची इच्छा नाही, मी फार कंटाळलोय म्हणे जीवनाला, मला आता जगण्याची इच्छा नाही. तो देवाला ओळखत नाही बरं का. आणि तो मला काय म्हटला, मी देवाकडे मागतो म्हणे की देवाने मला उचलून घ्यावं. बघा, त्याने मला काय सांगितलं, मी देवाकडे प्रार्थना करतो की देवाने मला उचलून घ्यावं. त्याला म्हटलं कोणत्या देवाने उचलून घ्यावं? त्याला मी काय प्रश्न केला, कोणत्या देवाने उचलून घ्यावं? त्याला नावच नाही सांगता आलं. त्याला नाव सांगता नाही आलं, कारण त्याला हेच माहिती नव्हतं मला कोण उचलेलं असं. नेमकं मी कोणाकडे जाईल हेच त्याला माहिती नव्हतं. समजतं मी काय सांगतोय? त्या व्यक्तीला ज्या वेळेस मी विचारलं, नेमकं तू म्हणतोय ना मला देवाने उचलून घ्यावं, मला नाव सांग ना, कोणी उचलावं नेमकं तुला? तो कन्फ्युज होऊन गेला, नेमकं कोणाचं नाव घेऊ. पण बायबल म्हणतं, वचनातून वाचू. चला आपण एक वचन काढू, पटकन काढा कोणीतरी. योहान कृष्णवर्तमान याचा 14वा अध्याय 1 ते 4 वचन. योहान कृष्णवर्तमान याचा 14वा अध्याय 1 ते 4 वचन पटकन वाचा. तुमचे अंतःकरण, प्रभू येशू म्हणतो, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला सांगितलं असतं. मी तुम्हासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावं. हालेलुया. येशूने स्पष्ट म्हटलेलं आहे, जेथे मी आहे तेथे तुम्ही असावं. मला जर कोणी विचारलं ना, तू कुठं जाणार आहे, मी सांगेल मी येशू जवळ जाणार आहे. काय तुमच्याकडे उत्तर आहे? तुम्ही कुठे जाणार आहेत? माझ्याकडे नाव आहे, पत्ता आहे माझ्याकडे. काय आहे माझ्याकडे? बोला, पत्ता आहे. हालेलुया. हालेलुया. पिंपळनेरला जर तुम्हाला माझ्या घरी यायचं असेल तर तुम्हाला माझा काय लागेल? पत्ता. पत्ता नसेल तर तुम्ही येऊ शकता. माझं नाव माहिती नसेल तर तुम्ही येऊ शकता. माझं घर कुठे माहिती नसेल तर तुम्ही येऊ शकता. स्वर्गात जाण्यासाठी तुमच्या हातात पत्ता असला पाहिजे. आमेन. तुमच्याकडे एक नाव असलं पाहिजे, तुमचा एक विश्वास असला पाहिजे, तुम्हाला तो मार्ग चांगला ठाऊक असला पाहिजे. जर नसेल, आपण भटकत चाललेलो आहोत, आपल्याला अजून पत्ता भेटलेला नाही. आमेन. येशू म्हणतो, जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं अशी माझी इच्छा आहे. हालेलुया. एक वचन वाचू चला. योहान कृष्णवर्तमान 14वा अध्याय 6वं वचन. योहान 14:6. येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. आमेन. येशू म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. पुढे असं म्हटलंय, माझ्याकडे आल्यापासून पित्याकडे कोणाला जाता येणार नाही. स्पष्ट आहे. आमेन. म्हणून मला खात्री आहे, मी जर मेलो तर मला येशू घेऊन जाईल. आमेन. माझ्याकडे नाव आहे, माझ्याकडे पत्ता आहे, मला मार्ग ठाऊक आहे. तुम्हाला माहितीये, जीवन जगत असताना तुम्हाला स्वर्गाचा मार्ग ठाऊक असणं गरजेचं आहे.
आमेन. आमेन. तुम्हाला तो पत्ता माहिती असणं गरजेचं आहे. नाही तर कुठं जाल मला सांगा. मेल्यानंतर कुठं जाल? तुम्हाला माहिती प्रत्येक व्यक्तीला विश्वास आहे की मेल्यानंतर स्वर्गात जाईल. कोणाला वाटतं का नरकात जावं असं? नाही. कुठं जायचं आपल्याला? स्वर्गात. कोणी पण जो येशूला मानतो नाही मानत प्रत्येकाला वाटतं आपण कुठं जावं? स्वर्गात. म्हणून तर कर्मकांड केले जातात ना मेल्यानंतर. बरोबर आहे की नाही? की आत्म्याला शांती मिळावी, आत्म्याला मुक्ती मिळावी. प्रत्येकाची एक अपेक्षा आहे. तुम्हाला माहिती आहे मेल्यानंतर फोटोवर काय लिहिलं जातं? स्वर्गीय. स्वर्गवासी. हे कोणी पण लिहितं. नुसते विश्वासू लोक नाही लिहित, हे सगळे लोक लिहितात. कारण एक आशा आहे मेल्यानंतर कुठं जावं? स्वर्गात. स्वर्गात जावं. पण तुम्हाला माहिती कुठंही जाण्यासाठी मार्ग माहिती असणं गरजेचं आहे. आमेन. आमेन. कुठंही जाण्यासाठी पत्ता ठाऊक असणं गरजेचं आहे. कुठंही जाण्यासाठी मी कोणाकडे चाललो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ज्या वेळेस मी तुम्हाला प्रश्न केला प्रियांनो, तुमच्याकडे उत्तर असणं गरजेचं आहे की मी कोणाकडे जाणार आहे. हालेलुया. माझ्याकडे उत्तर आहे की मी येशूकडे जाणार आहे. काय आपल्याकडे उत्तर आहे? नीट लक्ष द्या. येशू म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. म्हणून त्या मुलाला मी विचारलं, का रे बाबा तू म्हणतो तो आहे देवाकडे जायचं, पण कोणता देव? कोणाकडे चालला? त्याला नावच आठवलं नाही. कोणाचं सांगू नेमकं? हालेलुया. नेमकं सांगू कोणाचं? कारण कुठंच लिहिलेलं नाही की तुला माझ्याकडे यायचंय. बायबलमध्ये लिहिलेलं आहे मी जिथं आहे तिथं तुम्ही असावं अशी माझी इच्छा आहे. हालेलुया. पवित्र शास्त्र जिवंत देवाच्या वचनात लिहिलेलं आहे जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं अशी माझी इच्छा आहे. हालेलुया. हालेलुया. केवळ येशू ख्रिस्त म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आमेन. आमेन. माझ्याकडे आल्या वाचून पित्याकडे कोणाला जाता येणार नाही. आमेन. आमेन. हालेलुया. नीट लक्ष द्या प्रियांनो. आपल्याला कळणं गरजेचं आहे. जोपर्यंत जिवंत आहात आपल्या जीवनाचं महत्व समजून घ्या. आमेन. तो मार्ग शोधून घ्या, ते सत्य जाणून घ्या. मी त्या आजींबद्दल धन्यवाद देतो प्रभूला की त्या विश्वासामध्ये झोपी गेल्या. त्यांची खूप सुंदर साक्ष होती की सुरुवातीपासून त्यांनी विश्वास ठेवला आणि तुम्हाला माहिती एका व्यक्तीच्या विश्वासाद्वारे संपूर्ण घराणं आशीर्वादित झालं. आमेन. संपूर्ण परिवार आशीर्वादित झाला. एक वचन आपण वाचून घेऊ प्रियांनो. बघा योहान कृष्ण वर्तमान याचा 5वा अध्याय आणि 25 वचन वाचा बरं. योहान 5 आणि 25. नीट कान देऊन ऐका या वचनाकडे. परत एकदा पासून. मी तुम्हाला खचित सांगतो मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील, जे ऐकतील ते जिवंत होतील. हालेलुया. आता मला एक सांगा, हे वचन कशाबद्दल आहे? मेलेल्या लोकांबद्दल आहे का जे जिवंत असून मेलेले आहेत त्यांच्याबद्दल आहे? दोन प्रकारचे लोक असतात मी तुम्हाला सांगतो. एक जे खरंच मरून गेले आणि दुसरे जिवंत आहेत पण तरी मेलेले आहेत. समजतंय तुम्हाला? मेलेला व्यक्ती ऐकू शकत नाही, मेलेला व्यक्ती बोलू शकत, मेलेला व्यक्ती आपल्या भावना समजू शकत नाही. त्याला म्हणतात एखादा व्यक्ती मेला. तुम्हाला माहिती बऱ्याचदा काही लोक जिवंत तर असतात पण तरी सुद्धा जीवन जे जगतात ना ते कसे जगतात? मेल्याप्रमाणेच जगतात. कोणी चांगलं सांगा ते ऐकणार, कोणी चांगलं दाखवा ते बघणार, कोणी चांगलं शिकवा ते शिकणार. वाटत नाही तुम्हाला तुम्ही मेलेले आहात? जर तुम्हाला ऐकूच येत नाही, तुम्हाला चांगलं दिसत नाही. मी नेहमी एक उदाहरण देतो. तुम्हाला माहिती का, हा जो तुमच्या समोर मनुष्य उभा आहे ना, 14 वर्षापूर्वी जर तुम्ही मला भेटलेले असते ना, माझ्या तोंडात तंबाखू असायची. काय असायची? तंबाखू खायचो मी, गुटखा खायचो, दारू प्यायचो, सिगरेट प्यायचो, सगळ्या गोष्टी मी करायचो. जर 14 वर्षापूर्वी तुम्ही मला भेटलेले असाल तर. तुम्हाला माहिती माझ्या खिशात माझ्या बायकोचा फोटो कधीच नाही राहायचा पण तंबाखूची पुडी असायची. काय असायची? तंबाखूच्या पुडीवर एक फोटो असतो. कोणता? कॅन्सरवाला. कोणता असतो? कसं तोंड असतं? सडलेलं. बोला कसं? काय वाटतं तुम्हाला? खूप सुंदर दिसतं का ते? फोटो खरंच ठेवायसारखा फोटो असतो का तो खिशात? तरी आपण कुठं घेऊन फिरतो? मग काय वाटतं आपल्याला? खरंच दिसतं? आपल्याला दिसतं का? डोळे आहेत पण दिसतं का? बरं ठीक आहे, शिक्षण झालेलं असतं, सुशिक्षित व्यक्ती पण तंबाखू खातो माझ्यासारखा. मी शिक्षक आहे, मी बीएड झालोय, माझं इंग्रजीमध्ये बीएड झालेलं आहे. तुम्हाला माहिती मी चांगल्या 10वी पर्यंत शिकवत होतो त्यावेळेस पण तंबाखू खायचो. चांगला एज्युकेटेड व्यक्ती होतो मी, मला इंग्लिश पण वाचता येतं. तंबाखूच्या पुडीवर त्या ठिकाणी कंपनीच्या मालकाने लिहिलेलं असतं तंबाखू खाना सेहत के लिए हानिकारक.
टोबॅको कॉज कॅन्सर असं लिहिलेलं असतं इंग्लिशमध्ये. तिथं स्पष्टपणे मोठ्या चित्रात चित्र दिलेलं असतं, खाली लिहिलेलं असतं. मला एक सांगा, मला वाचता यायचं तरी पण मी काय करायचो? तंबाखू. याचा अर्थ मला दिसत होतं का? मला वाचता येत होतं का? मला वाचता येत होतं का? येत होतं, पण तरी सुद्धा कळत नाही. मग मला सांगा, खरंच मी जिवंत होतो का? जिवंत होतो का? असतो तर मला दिसलं पाहिजे, असतो तर मला वाचता आलं पाहिजे, असतो तर मला कळलं पाहिजे. प्रियांनो, जर आपल्यालाच आपलं चांगलं कळत नाही तर खरं सांगा, आपण जिवंत आहोत का? एक मृत व्यक्ती जो असतो ना, तो स्वतःची काळजी नाही घेऊ शकत. एक मृत व्यक्ती जो असतो तो स्वतःच्या गरजा पूर्ण नाही करू शकत. एक मृत व्यक्ती जो असतो ना, तो स्वतःची चिंता नाही करू शकत. आणि जर आज आपण सुद्धा स्वतःची काळजी घेत नसू, स्वतःकडे लक्ष देत नसू, स्वतःचं बरं वाईट आपल्याला कळत नसेल, तर मला एक सांगा, खरंच आपण जिवंत आहोत का? परत एकदा उपदेशकाचं पुस्तक 9 अध्याय ते वचन वाचा. 4 वचन. उपदेशक 9 आणि 4. जो जीव सृष्टीशी मिळून असतो त्याला आशा असते, जो जिवंत आहे त्याला आशा असते, देवाचं वचन म्हणतं. आमेन. आमेन. हा. आणि आता जे वचन वाचलं ते वाचा. योहान कृष्ण वर्तमान याचा 5वा अध्याय 25 वचन. योहान 5:25. मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील, जे ऐकतील ते जिवंत होतील. आमेन. आमेन. मी मेलेलो होतो, पण जेव्हा येशूची वाणी ऐकली मी जिवंत झालो. आमेन. आमेन. हा. ज्याला दिसत नव्हतं त्याला दिसायला लागलं, ज्याला ऐकायला येत नव्हतं त्याला ऐकायला यायला लागलं, ज्याला कळत नव्हतं त्याला कळायला लागलं. कोणाची वाणी ऐकली? येशूची. येशूची. बोला, कोणाची वाणी ऐकली? येशू. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की मेले लोक येशूची वाणी ऐकतील आणि ते काय होतील? जिवंत होतील. आमेन. आमेन. हा. आज ज्या आजी विश्वासात मेल्या आहेत ना, त्या पण जिवंत होतील, माझा विश्वास आहे. हालेलुया. हा. पण त्यांचा समय नंतर आहे. पण तुम्हाला माहिती आहे, आज जिवंत होण्याची गरज आपल्याला आहे, कारण आपल्याला आपलं बरं वाईट कळत नाही. मी काय करावं काय करू नये हे आपल्याला कळत नाही. कसं वागावं कसं वागू नये हे आपल्याला कळत नाही. मग खरं सांगा प्रियांनो, खरंच आपण जिवंत आहोत का मेलेलो आहोत? आज स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मेलेले लोक येशूची वाणी ऐकतील आणि ते काय होतील? जिवंत होतील. आमेन. आमेन. हा. येशू ख्रिस्त मारण्यासाठी नाही आला, येशू ख्रिस्त जिवंत करण्यासाठी आला. आमेन. आमेन. येशू ख्रिस्त म्हणतो, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. माझ्याकडे आल्या वाचून पित्याकडे कोणाला जाता येणार नाही. आमेन. आमेन. तोच मार्ग आहे, तोच सत्य आहे आणि तोच जीवन आहे. विश्वास ठेवा. हालेलुया. हालेलुया. माझ्यासारखा मेलेला व्यक्ती जर आज तुमच्या समोर जिवंत आहे ना, मेलेल्या व्यक्तीचा कोणाला फायदा होतो का? नाही. माझा काहीच फायदा नव्हता माझ्या परिवाराला. पिणारा व्यक्ती काय दुसऱ्याला फायदा करेल? मला फक्त स्वतःच कळायचं, खायचं प्यायचं मजा करायची. माझी बायको पण पस्तावा करत होती, कुठे याच्याशी लग्न केलं. जास्त भोगावं नाही लागलं तिला, 1 वर्ष भोगावं लागलं. लग्नानंतर किती? 1 वर्ष. हा. तिने लग्न तर करून घेतलं, लव्ह मॅरेज होतं आमचं, नाही का? मग तर आता काय, ते स्वतःच्या पायावर धोंडा मारला, आता तर सहन करावंच लागेल. बरोबर आहे की नाही? 1 वर्ष लग्नानंतर तिला सहन करावं लागलं. तुम्हाला माहिती, मी परिवाराच्या काहीच कामाचा नव्हतो, मी समाजाच्या काहीच कामाचा नव्हतो, मी माझ्या बायकोच्या काहीच कामाचा नव्हतो. का? कारण माझं जीवन मलाच कळत नव्हतं मी काय करतोय. हालेलुया. पण ज्यावेळेस येशूची वाणी ऐकली, मी जिवंत झालो. मी फक्त आज माझ्या परिवाराच्याच कामाचा नाही, आज अनेक लोक मला बोलवतात, मी समाजाच्या बी कामाचा झालो. हालेलुया. हालेलुया. जिवंत व्यक्ती काम करू शकतो, जिवंत व्यक्ती दुसऱ्याला मदत करू शकतो, जिवंत व्यक्ती दुसऱ्याला आशीर्वादित करू शकतो. मेलेला व्यक्ती काही करू शकत नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतं, जे जिवंत आहेत त्यांना आशा आहे. हालेलुया. हालेलुया. हा. जे जिवंत नाही त्यांची आशा पूर्णपणे संपलेली आहे. विश्वास ठेवा, तुम्ही आणि मी अजून पण जिवंत आहोत. आमेन. ऐकतायत का? कान आहेत का? हा. बघा, आजींबद्दल दुःख करून उपयोग नाही, कारण त्या प्रभूमध्ये झोपी गेल्या. कधी ना कधी आपल्याला पण झोपायचं आहे. बरोबर आहे की नाही? मृत्यू हा तुमच्या आणि माझ्यासाठी आहे, हा अटळ आहे. मी तुम्हाला सांगतो, तो कधी चुकणार नाही. प्रत्येकाच्या जीवनात येईल, कधी लवकर तर कधी उशिरा, पण येणार तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. पण तुम्हाला मी सांगतो, मृत्यू तर येणार आहे, पण तो कसा यावा हे आपल्या हातामध्ये आहे. हा.
मरणाचं भय असावं का मरणाचा आनंद असावा हे आपल्या हातामध्ये. तुम्हाला माहिती बायबलमध्ये एक वचन आहे, जगणे मला ख्रिस्त तर मरणे मला लाभ आहे. हा देवाच्या वचनात लिहिलेलं आहे. पौल म्हणतो जर मी जगतो येशूसाठी, येशूमध्ये ख्रिस्तासाठी, तर बायबलमध्ये लिहिलेलं आहे मरणं मला काय आहे, लाभ आहे. हालेलुया. हालेलुया. कारण मेल्यानंतर मला माहिती मी कुठे जाणार आहे, मेल्यानंतर मला माझा पत्ता माहिती आहे, मेल्यानंतर मला ठिकाण माहिती आहे. हालेलुया. हालेलुया. हा मेल्यानंतर जर मला ठिकाणच माहिती नसेल प्रियांनो, तर आपण धोक्यामध्ये आहोत. आपल्याला नावच माहिती नसेल तर आपण धोक्यामध्ये आहोत. आपल्याला जागा माहिती नसेल तर आपण धोक्यामध्ये आहोत. आपण कुठेतरी भटकत चाललेलो आहोत. समजतं मी काय सांगतोय? हा आपल्याला ठिकाण माहिती पाहिजे. आमेन. आमेन. तुम्हाला माहितीये मी का सगळ्या गोष्टी सोडल्या? कारण मला तो मार्ग पाहिजे. आमेन. हा तुम्हाला त्या गोष्टी सोडाव्या लागतील. तुम्हाला जिवंत व्हावं लागेल. तुम्हाला देवाच्या इच्छेप्रमाणे चालावं लागेल. बघा लोकांना वाटतं ना मेल्यानंतर संस्कार केले तर स्वर्गात जाता. अजिबात नाही. तुम्ही जिवंतपणे स्वतःला संस्कार करा. Yes. जिवंतपणे स्वतःला वळण लावा, जिवंतपणे स्वतःला शिस्त लावा, तर त्या ठिकाणी स्वर्गीय जीवन भेटेल. मेल्यानंतर कोणतेच संस्कार करून उपयोग नाही, अजिबात उपयोग नाही. बायबलमध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. एक श्रीमंत व्यक्ती आणि एक लाजर होता भिकारी. बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की लाजर जो होता तो भीक मागून खायचा, त्याच्या ताटातलं उष्ट पडलेलं खायचा, त्याच्या अंगाला फोड आलेले होते, तो आजारी होता, कुत्री येऊन त्याला चाटायचे. बरोबर आहे. आणि श्रीमंत व्यक्ती आहे जो चांगला डायनिंग टेबलवर बसायचा, रोज 5 पक्वान्न खायचा, चांगले कपडे घालायचा. बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेस श्रीमंत मनुष्य मेला तर त्याला त्याची प्रेतक्रिया करण्यात आली. त्याची काय करण्यात आली? प्रेतक्रिया. त्याची उत्तरक्रिया पण झाली. काय झाली त्याची? उत्तरक्रिया. तरी सुद्धा धनी व्यक्ती कुठे गेला? नरकात. बोला कुठे गेला? नरकात. आणि बायबलमध्ये म्हटलंय की लाजर मेला जो भिकारी होता, त्याला पुरलं का फेकलं काहीच लिहिलेलं नाही बायबलमध्ये. त्याची उत्तरक्रिया पण झाली नाही, पण तरी तो कुठे गेला? स्वर्गात गेला. का? कारण जिवंतपणे काय वागलं ना त्याच्यावर डिपेंड आहे. आमेन. स्वर्गदूत आत्म्याला घेऊन येताना, घ्यायला जाताना उत्तरक्रिया झाली का नाही झाली हे बघत नाही, प्रेतक्रिया झाली का नाही झाली हे बघत, जसा आत्मा शरीर सोडतो तो पूर्णपणे देवाच्या हातामध्ये येऊन जातो. हालेलुया. हालेलुया. तिथं मनुष्याचा अधिकार संपून जातो. तुम्ही कोणाचीच दिशा बदलू शकत नाही. किती पण गुडघे टेकून प्रार्थना करा मेलेल्या व्यक्तीसाठी, त्याला जिथं जायचं तिथंच गेला तो. समजतंय? तुम्ही त्याचे मार्ग बदलू शकत? मार्ग जिवंतपणे बदलले जातात. हालेलुया. हालेलुया. मार्ग कोणत्यापणी बदलले जातात? जिवंतपणे. 14 वर्षापूर्वी माझे मार्ग नरकाकडे चाललेले होते. कुठे चाललेले होते? पण ज्या वेळेस येशूला मी स्वीकारला, आता माझी दिशा स्वर्गाकडे चाललेली आहे. आमेन. आमेन. जिवंतपणे मी निवडू शकतो मला कोणत्या मार्गात जायचं. मेल्यावर तुम्ही निवडू शकत नाही. मेल्यावर तुम्ही ठरवू शकत नाही. कबरेवर कितीही प्रार्थना केली तरी सुद्धा तुम्ही मार्ग बदलू शकत, त्याची जागा बदलू शकत नाही. कबरेमध्ये फक्त शरीर आहे. काय आहे? शरीर म्हणजे माती आहे. काय आहे? शरीर कशापासून बनवलं बायबल म्हणतं? मातीपासून. मातीपासून. तुम्ही कबर जी आहे ना 2 वर्षांनी उघडून बघा, तिच्यामध्ये काय सापडेल तुम्हाला? माती. माती. का? कारण शरीर कशापासून होतं? माती. त्याची काय झाली? माती. ज्या वेळेस आपण कबरेमध्ये प्रेताला पुरतो त्यावेळेस देवाचे दास प्रार्थना करतात आणि 3दा माती टाकतात. काय म्हणतात? माती मातीस, धूळ धुळीस आणि राख राखेस. हालेलुया. हालेलुया. 3 वेळेस माती टाकली जाते. मातीपासून शरीर आलं, माती झाली. धूळ होतं शरीर, धूळ झाली. राखेपासून आहे, राख झाली. हालेलुया. हा त्याच्यावर काहीच नाहीये शरीरामध्ये. समजतंय तुम्हाला? पण जो आत्मा देवाने दिलेला आहे, आमेन, आमेन, तो आत्मा देवाकडे निघून जातो. हालेलुया. 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 नीट लक्ष द्या. स्वतःच्या आत्म्याची काळजी घ्या. जोपर्यंत जिवंत आहात तुम्हाला आशा आहे. देव तुमच्यावर प्रेम करतो. आमेन. आमेन. देवाची इच्छा नाही की तुम्ही स्वतःचा नाश करावा. देवाची इच्छा नाही की तुम्ही मेलेलं जीवन जगावं. असे जगा की परमेश्वर तुम्हाला त्याच्याजवळ घेईल. आमेन. आमेन. परमेश्वर तुम्हाला त्याच्या घरामध्ये घेईल. तुम्हाला मार्ग ठाऊक असणं गरजेचं आहे. तुम्हाला पत्ता माहिती असणं गरजेचं आहे. आज मी देवाचा दास म्हणून इथं उभा आहे यासाठी की तुम्हाला पत्ता सांगावा. आमेन. आमेन. काय सांगावा? पत्ता. पत्ता. आणि पत्ता काय? येशूने म्हटले मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. मीच आहे. माझ्याकडे आल्यापासून पित्याकडे कोणाला जाता येणार नाही. आमेन. आमेन. माहिती पाहिजे. हालेलुया. हालेलुया. हा प्रियांनो, एक हे वचन जे वाचलं ना आपण उपदेशकाच्या पुस्तकामध्ये, ब्रदर पास्टर ते वचन परत वाचा बरं. पूर्ण वचन वाचू आपण. उपदेशक 9 आणि 4. मी थोडक्या वेळात संपेल. 5 मिनिटात 5-10 मिनिटात संपेल मी. हा ऐका, नीट ऐका ह्या वचनाकडे. जो जीव सृष्टीशी मिळून असतो
त्याला आशा असते, कारण मृत सिंहापेक्षा जिवंत श्वान बरा. हे वचन खूप अद्भुत आहे. तुम्हाला माहिती बायबलमध्ये काय म्हटलंय? मला एक सांगा, तुम्ही जिवंत सिंहाला घाबराल का मेलेल्या सिंहाला घाबराल? जिवंत हा? सिंहाला. दोघं सिंहच आहेत ना. हा, दोघं सिंहच आहेत की नाही? मग तुम्ही कोणाला घाबराल? जिवंत का बरं? जिवंत मला काय करू शकतो? फाडून खाऊ. मारू शकतो, पण मेलेला? याचा अर्थ शरीराला महत्व आहे का जिवंतपणाला महत्व आहे? जिवंतपणा. अरे बोला, जिवंतपणा. जिवंतपणाला महत्व आहे. हालेलुया. हालेलुया. ताकद किती आहे, प्रतिष्ठा किती आहे, पैसा किती आहे, मला लोक किती ओळखतात, काही उपयोगाचं नाही. तुम्ही जिवंत आहात का नाही ते उपयोगाचं आहे. हालेलुया. तुम्ही जिवंत असणं गरजेचं आहे. शिक्षक तर मी तेव्हा पण होतो, ज्ञान तर माझ्याकडे तेव्हा पण होतं, बुद्धी तर माझ्याकडे तेव्हा पण होती, एज्युकेशन माझ्याकडे तेव्हा पण होतं, डिग्री माझ्याकडे त्यावेळेस पण होती, पण मी मेलेला होतो, कोणी ओळखत नव्हतं. जसं देवाने जिवंत केलं ना, सगळे ओळखायला लागले. समजतंय का? समजतंय का? बदललं काय माहिती का? फक्त जिवंत व्यक्तीला मेलेल्या व्यक्तीला देवाने काय करून टाकलं? जिवंत केलं. हालेलुया. हालेलुया. ओळख बदलून गेली. आमेन. आमेन. हा, 14 वर्षापूर्वी मला काळं कुत्रं ओळखत नव्हतं. समजतंय तुम्हाला? हा, गावातले लोक ओळखत नव्हते, शेजारचे सुद्धा मला म्हणायचे, हा काय कधी सुधारणार नाही. ही माझी लायकी होती, ही माझी ओळख होती 14 वर्षांपूर्वी. का? कारण मी मेले. ज्ञान होतं, बुद्धी होती, शिक्षण होतं, डिग्री पण होती, इंग्रजी त्यावेळेस पण यायचं, त्यावेळेस पण शिकवायचो, पण तरी सुद्धा किंमत नाही. का? कारण मेलेला होतो. हालेलुया. पण बायबल म्हणतं, मेलेले येशूची वाणी ऐकतील आणि काय होतील? जिवंत. या मेलेल्या व्यक्तीने येशूची वाणी ऐकली. आमेन. आणि मेलेला व्यक्ती काय झाला? जिवंत. जिवंत झाला. किंमत मिळाली. हालेलुया. हालेलुया. किंमत मिळाली. प्रियांनो, स्वतःची किंमत जाणा. आमेन. तुमच्या आणि माझ्या पापांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त सांडलेलं आहे. हालेलुया. आणि त्याच्या रक्ताने तुम्हाला धुवून आणि मला धुवून विकत घेतलेलं आहे. आमेन. आमेन. हा, नीट लक्ष द्या. जिवंतपणी मेल्यासारखं जगू नका. दिसतंय डोळ्यांना पण तरी कळत नाही, ऐकायला येतं तरी समजत नाही, चांगलं सांगावं तरी उमजत नाही. खरं वाटतं का आपल्याला जिवंत आहोत आपण? सांगा ना, खरं वाटतं आपल्याला आपण जिवंत आहोत? स्वतःच्या शरीराला घाण करतो, स्वतःच्या शरीराला खराब करतो, स्वतःच्या शरीराला प्रत्येक वाईट गोष्टी ज्या खाऊन 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 दात लाल झाले, आपल्या आतड्या त्या ठिकाणी लाल झाल्या, आपलं आता लिव्हर सडायला आलं, आपल्या किडन्या खराब व्हायला आल्या. सगळ्या गोष्टी कोणी केल्या मला सांगा? दुसऱ्याने केल्या? दुकानदारांनी केल्या? मी नेहमी एक उदाहरण देतो. आमच्या पिंपळनेरला ना दूध विकायला येतात. काय विकायला येतात? दूध. तो दूधवाला प्रत्येकाच्या घरी जातो दूध द्यायला. समजतंय तुम्हाला? दूध काय लिटर चालू आहे बरं? किती? 60. पिंपळनेरला 70 आहे. किती? 70. तो दूध विकणारा जो असतो ना, प्रत्येकाच्या घरी सकाळी 6 वाजता पहाटे जातो, दार ठोकतो आणि लोकांना 1 लिटर अर्धा लिटर जशी बंदी लावलेली असेल तसं दूध देऊन जातो. बरोबर आहे? हा, तो दूधवाला ज्याच्या घरी जातो ना, लोक त्याला नावं ठेवतात. त्याला म्हणतात, काय रे एवढं पाणी टाकतो का दुधात? काय म्हणतात? एवढं पाणी टाकतो का? आणि 70 रुपये लिटर का? थोडं कमी कर ना. घरी कोण जातं दूध द्यायला? दूधवाला. बरोबर आहे? लोक जातात का त्याच्या घरी? नाही, तो स्वतः त्यांच्या घरी जातो. बरं, दूध शरीरासाठी चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. बरोबर आहे ना? दुधामध्ये काही वाईट असतं का? नाही. तरी दूधवाल्याला प्रत्येकाच्या घरी जाऊन फिरावं लागतं. बरोबर आहे? तरी दूध विकावं लागतं. बरोबर आहे? हा, आता दुसरी गोष्ट, दारू. दारूवाला घरी येतो का आपण जातो प्यायला? अरे बोला, दारूवाला आपल्या घरी येतो का आपण जातो प्यायला? दारूवाल्याला कधी म्हटलं का पाणी टाकलं जास्त असं? त्याला म्हटलं का 9 सागर टाकली असं? का बरं? बरं, दारू चांगली का वाईट आहे शरीरासाठी? बोला, वाईट आहे. तरी सुद्धा दारूवाल्याला कधी नाव ठेवतं? त्याच्या चुका काढतं? नाही. बरं, मनुष्य कधी त्याच्याकडे पैसा कमी करतो का? 20ची बाटली 10ला द्या असं म्हणतो, 50ची बाटली 30ला द्या असं म्हणतो. बरं, दारू चांगली का वाईट आहे? मग आता सांगा, आपण जिवंत आहोत का मेलेलो आहोत? हा, चांगलं आपल्याला आवडत, चांगलं आपल्याला जात. बिचारा दूधवाला प्रत्येकाच्या घरी येतो. दूध चांगलं का वाईट आहे? चांगलं. तरी त्याला विकावं लागतं. हालेलुया. तरी लोकांना कन्व्हिन्स करावं लागतं. तरी बिचाऱ्याला पैसे वेळेवर देत नाही. महिन्याभरचा एकचदा त्याला देतो, ते बी म्हणतो पगार अजून झाला 2 दिवसांनी आहे, बघू नंतर, अर्धे आता घेऊन जा, बाकीच्या नंतर देईल. दारूवाला कधी थांबतो?
घरचे भांडे विकतात आणि काय कोणाचे पैसे देतात? अरे बोला, आहे का खरं आहे का खोटं आहे? एवढंच आहे की मी स्पष्ट बोलतो, पटत नाही लोकांना, पण खरं आहे, मला माहितीये ना. अनेक संसार उद्ध्वस्त झाले, अनेक घरं उद्ध्वस्त झाले, अनेक लोक भिकेला लागले. अरे मी पण भिकेला लागलो असतो जर मी वेळेवर सोडली नसती तर. हालेलुया. हालेलुया. बिचारा दूधवाला लोकांचं भलं करतो. अरे घ्या रे, प्रोटीन असतं त्याच्यामध्ये, घ्या रे, कॅल्शियम असतं त्याच्यामध्ये, तुमच्या शरीरासाठी चांगले. तरी म्हणतो एवढं पाणी टाकतो का रे, 70 रुपये लिटर देतो का? अरे बिअरच्या बाटलीची किंमत बघा किती झाली, तरी पितात. चांगली का शरीरासाठी? दारूच्या बाटलीची किंमत बघा कशी आहे, तरी पितात. चांगली का शरीरासाठी? मग दुधासाठी का बरं एवढे नाटकं करतात? कारण मनुष्याला चांगलं चालत. खरं सांगा रे, तुम्ही जिवंत आहात का मेलेले आहात? मी पण तसाच होतो. हालेलुया. हालेलुया. मी पण तसाच होतो. म्हणून बायबल मध्ये म्हटलेले, मेलेले येशूची वाणी ऐकतील आणि काय होतील? जिवंत होतील. विश्वास ठेवा, प्रभू आपल्याला जिवंत करेल. आमेन. आमेन. ज्या आजी ख्रिस्तामध्ये झोपल्या आहेत ना, मी विश्वास ठेवतो त्या जिवंत होतील एके दिवशी. आमेन. आणि जे आज विश्वास ठेवतील ते पण जिवंत होतील. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, म्हणून आपण वचन वाचलं, उपदेशकाचं पुस्तक 9 अध्याय 4 वचन, जे जिवंत आहेत त्यांना आशा आहे. हालेलुया. तर जेवढे लोक इथं माझी वाणी ऐकतायत ना, ज्यांच्या कानावर देवाचं वचन आज गेलेलं आहे ना, जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही जिवंत आहात तर आज ऐका. हालेलुया. तुमच्या फायद्याचं बोललो का तोट्याचं बोललो? सांगा बरं. फायद्याचं. जे तुम्हाला सोडायला लावलं ते तुमच्या फायद्यासाठी आहे का तोट्यासाठी आहे? फायद्याचं. त्याच्यात माझा वैयक्तिक काही फायदा आहे का? मला 2 रुपये भेटणार आहेत का? तुम्ही माझा किराणा भरून देणार आहेत का? माझ्या गाडीत डिझेल टाकणार आहेत का? मला 2 रुपये देणार आहेत का? दिले तरी मी घेणार नाही. मला तुमच्या 1 रुपयाची गरज नाही. कोणाचा फायदा आहे? मी फुकट देतोय, घ्यायचं तर घ्या. पण आपलं कसं असतं, सरकारी गोळ्या चालत. आपला प्रॉब्लेम काय माहिती का? सरकारी गोळ्या चालत नाही. जोपर्यंत खासगी दवाखान्यात जाऊन आपण 4-5 हजाराचं बिल काढत नाही तोपर्यंत आपल्याला बरं वाटत. जोपर्यंत कर्ज काढून दवाखान्याचं बिल भरत नाही तोपर्यंत आपल्याला वाटत नाही. सरकारी डॉक्टरांवर भरोसा नाहीये. फुकटच्या गोळ्या भेटतात ना, आपल्याला पचत. खरंय की खोटं आहे? खरंय ना. बरोबर. विकतचं आपल्याला बरं वाटतं, पैसा दिला आहे ना मग बरं वाटतं. आज फुकटचा सल्ला देतोय, तो स्वीकारा. आमेन. देवाने जे ह्या जीवनात काम केलं, विश्वास ठेवा, प्रभू तुमच्या जीवनात काम करेल. आमेन. त्या आजी ज्या प्रभूमध्ये झोपी गेल्या आहेत ना, मेल्या नाही म्हणायचं, काय झाल्या आहेत त्या? झोपी गेल्या आहे. कारण उठवलं मेलेल्यांना नाही जात, उठवलं झोपलेल्यांना जातं. हालेलुया. येशू ख्रिस्ताने मेलेल्या व्यक्तीला मेलाय असं कधीच नाही म्हटलं. काय म्हटलंय? तो झोपलाय. लाजर काय मेला होता, 4 दिवस झाले. आपल्या भाषेत काय झाला होता? मेला. येशूने काय म्हटलं? तो काय करतोय? झोपलेला आहे. हालेलुया. म्हणून येशूने त्याला 4थ्या दिवशी काय केलं? परत उठवलं. आमेन. येशू ख्रिस्त मेलेल्यांना मेलेलं नाही म्हणत, काय म्हणतो? झोपलेले आहेत. आमेन. तर त्या आजी ज्या आहेत ना, त्या विश्वासात झोपल्या आहेत. बोला, काय विश्वासात काय केल्यात? झोपल्यात. एक दिवशी येशूची वाणी ऐकून परत उठतील. आमेन. पण जे आपण जिवंत असताना पण मेलेलो आहोत ना, आज देवाची वाणी ऐका आणि मेलेल्या जीवनातून उठा. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आमेन. मी काही खूप मोठा तत्वज्ञानी नाहीये, मी स्वतःची साक्ष तुम्हाला सांगितली. जर या दगडाला परमेश्वर बदलू शकतो तर तो सगळ्यांना बदलू शकतो. आपल्या जीवनाची किंमत जाणा. आमेन. जीवन परत भेटत नाही. मेल्यानंतर कुत्रा मांजर बनून यायचंय का तुम्हाला? असं होणार? मनुष्यच राहतो, तो दुसऱ्या याच्यात जाणार नाही. तो कुत्रा मांजर बनणार नाही. कावळ्यामध्ये येणार नाही. कशाला? कावळे जिवंतपणे खाऊ घाला, नंतर कावळ्याला खाऊ घालतात. समजतंय मी काय सांगतो? जिवंतपणे द्या ना काय खाऊ घालायचं ते. मेल्यानंतर कशाला कावळे शोधत फिरतात? जिवंतपणे त्या आईला, त्या बापाला किंवा जे तुमचे असतील ना त्यांना खाऊ घाला, त्यांच्यावर प्रेम करा. आमेन. मेल्यानंतर मनुष्य डायरेक्ट जातो. देवाचा आत्मा, देवाने जो आत्मा दिला ना तो परमेश्वर घेऊन घेतो आणि तो ठरवतो की तुम्ही जगत असताना काय जगले त्याच्यावर ठरतं की तुमचा आत्मा कुठे जाईल. आमेन. म्हणून आपला मार्ग जिवंतपणेच निवडा. मेल्यानंतर तुम्ही तुमचे मार्ग निवडू शकत नाही. हालेलुया. एक शेवटचं उदाहरण दिलं आणि संपेल. जिवंतपणे तुम्ही तुमचे कपडे स्वतः निवडतात का दुसरे निवडतात? स्वतः. आणि मेल्यानंतर दुसरे.
दुसरे निवडतात की तुम्ही कसे कपडे घालायचे. याच्यावरच समजून घ्या की जिवंत असणं किती गरजेचं आहे. आमेन. जिवंतपणी तुम्हाला निवड असते स्वतःची, मेल्यानंतर स्वतःची निवड राहत नाही. म्हणून जेवपर्यंत जिवंत आहात योग्य मार्ग निवडा, योग्य जीवन निवडा, योग्य पद्धत निवडा. चुकीच्या गोष्टी सोडून द्या. हालेलुया. हालेलुया. चुकीच्या सवयी सोडून द्या, चुकीचे स्वभाव सोडून द्या, चुकीचे विचार सोडून द्या, चुकीचे मार्ग सोडून द्या. देवाचं वचन म्हणतं, येशू म्हणतो, मार्ग सत्य आणि जीवन मीच मीच आहे. आहे. आमेन. आमेन. मला बघून तरी सुधरा. हालेलुया. जर हा बिघडलेला व्यक्ती सुधरू शकतो तर प्रत्येक व्यक्ती सुधरू शकतो. आमेन. जर ह्या दारुड्याला प्रभू वचनाच्या सेवेसाठी 14 वर्षानंतर उभं करू शकतो तर परमेश्वर तुम्हाला पण उभं करू शकतो. आमेन. मग कोणतं जीवन चांगलं होतं, तिकडे गटारीत लोळत फिरणं का हे इथं उभं राहून तुम्हाला वचन सांगणं? बोला ना. इथं वर. याला म्हणतात जिवंतपण. बरोबर आहे ना? याला म्हणतात जिवंत असणं. विश्वास ठेवा, प्रभू तुम्हाला जिवंत करेल. आमेन. आमेन. स्पष्ट लिहिलेलं आहे, जो येशूची वाणी ऐकेल ते काय होतील? जिवंत. जिवंत होतील. आमेन. तर ज्यांना वाटतंय त्यांनी विश्वास ठेवा. येशूची वाणी तुम्ही ऐकलेली आहे, जर तुम्ही विश्वास ठेवाल तर तुम्ही जिवंत व्हाल. आमेन. आमेन. आपले डोळे झाकू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण आपले डोळे बंद करा. फक्त 2 मिनिटं आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू जीसस. माझ्या देवा, आज ह्या समयाला ह्या परमेश्वरा या प्रसंगी प्रभू तुझ्या वचनाद्वारे तुझ्या लेकरांशी तू बोललेला आहेस. खरंच परमेश्वरा, तुझं वचन जिवंत आहे. मनुष्याला तू तुझ्या प्रतिरूपाचं निर्माण केलं म्हणून तू मनुष्यावर प्रेम करतोस दे बापा. एक एक अवयव आमचा तू बनवलेला आहे प्रभू, आणि फार कष्टाने बनवलेला आहे दे बापा. आणि म्हणून तुला आमच्या प्रत्येक अवयवाची काळजी आहे. पण मनुष्य आज स्वतःची काळजी करत नाही, स्वतःवर प्रेम करत नाही. पण तू आमच्यावर प्रेम करतो म्हणून तुझ्या एकुलत्या एका पुत्राला तू आमच्यासाठी दिलं, की जेणेकरून जे आमचे अवयव आमच्या चुकांमुळे आम्ही खराब केले ते तुझ्या रक्ताने धुवून तू आम्हाला शुद्ध करावे. खरंच देवा, हे तुझं प्रेम आहे जे तू आमच्यावर केलेलं आहे परमेश्वर पिता. आज तुझी वाणी आम्ही ऐकावी आणि आम्ही जिवंत व्हावं असं होऊ दे परमेश्वर पिता. इथं बसलेले, इथं जमलेले आमचे सर्व भाऊ आणि बहिणी, जेवढे लोक ह्या ठिकाणी आहेत परमेश्वर पिता, ते तुला ओळखणारे असतील किंवा ओळखणारे नसतील, पण मी प्रार्थना करतो अशा प्रत्येक व्यक्तीसाठी. आज जर त्यांच्या जीवनामध्ये चुकीच्या सवयी असतील, चुकीचे स्वभाव असतील, चुकीच्या मार्गाला ते चाललेले असतील, तू दया कर, कृपा कर. माझ्या देवा, त्यांना जे जीवन तू दिलेलं आहे त्याचं महत्व त्यांनी समजून घ्यावं असं होऊ दे परमेश्वर पिता. माझ्या देवा, तुझं वचन ऐकून आज त्यांनी जिवंत व्हावं असं होऊ दे प्रभू. तुझी जीवित वाणी आज त्यांच्या जीवनामध्ये कार्य करू दे. हालेलुया. एक छोटंसं कोरस गाऊ आणि आपण प्रार्थना करू. हम गाए हो साना, तू राजाओं का हे राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. प्यारे पिता, तूने हमसे इतना